छत्रपती शिवाजी महाराज की महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भोल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालील येसेने दरबारी कुस्ती भेगेन. तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला अफजल खाने चिता जागता जणू सहिताने कारण दोनदा छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबारात खान निघाला मोठ्या दुर्बीत. शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला. की सेना मुठभर खानाला कसा ठोपणार काय लढवावा हुंडर चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72 परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्योग छावा. साहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच तो रत्ती. अशा वाघिणीचा त्योग छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमाने नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या आणि त्याचे नाही जाणीव शक्तीची त्याचे नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय राज जीवा महाल आल्या. करील काय कल्पना युक्तीची. या जीवा काय म्हणतोय खान? महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान आम्हाला हेच हवं होतं. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे उद्या दुपारची वेळ ठरवा. जी त्याला वाटू दे की भेटीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी
शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोको